नमस्कार, आपण पाहत आहात IBN जनमत न्यूज। सांगोला शहरातील भुयार गटार योजनेचे 3-13 पहिल्याच पावसात चेंबरमधील पाण्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप। सांगोला शहरामध्ये सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत काम सुरू झाल्यापासून सांगोला शहरातील नागरिकांच्या तक्रारी दिसून येत आहेत। त्याचबरोबर हे काम लवकरात लवकर करून पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती। परंतु संबंधित ठेकेदाराने तशा पद्धतीने काम केले नसल्यामुळे व अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्यामुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करत असताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। धक्कादायक बाब म्हणजे सांगोला नगर परिषदेच्या जवळ असलेल्या रस्त्यावरील नवीन बांधलेल्या चेंबरमधून ओढा नाल्यासारखे पाणी या चेंबरमधून बाहेर पडत आहे। त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। भुयारी गटार योजनेचे काम चांगल्या पद्धतीचे करून पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते करण्याची मागणी 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करून करण्यात आली होती। परंतु संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी चांगल्या पद्धतीचे काम केले नसल्यामुळे ही योजना सुरू होण्यापूर्वीच खराब झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे दिसून येत आहेत। भुयारी गटार योजना वाया गेली का, योजना फसली का, अशा पद्धतीचा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे। परंतु संबंधित ठेकेदाराने रस्ते केले नसल्यामुळे सांगोला शहरातील सर्वच रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत। तरी तालुक्यातील नेते पुढारी या सामान्य नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देताना दिसत नाहीत। तरी सामान्य प्रवासी व नागरिकांचे जीव घेणार आहात का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे। तरी विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी याची दखल घेऊन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित संबंधित ठेकेदारावरती चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। तसे न झाल्यास शहरातील नागरिक एकत्र येऊन याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली आहे। संपादक रवींद्र कांबळे, सांगोला। IBN जनमत सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज।